मित्रांनो, मालकिणीसोबत ट्रेनमध्ये सुरू झालेला माझा प्रवास तिच्या बेडपर्यंत कसा पोहोचला याची कहाणी तुम्ही मागच्या 4 भागात पाहिली आहेच. पण तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ते मागचे व्हिडिओ पण आधी बघा, कारण अखंड कहाणी असल्याने पुढचे संदर्भ लागणार नाहीत. तर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मात्र त्याआधी आमच्यातले बंध अजून घट्ट व्हावेत यासाठी तुमच्याच आनंदाचे मिशन आनंदी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मी आउट हाऊसमध्ये आलो आणि मस्त गरम पाण्याचा शॉवर घेतला. डोक्यावरून पाण्याची संततधार वाहत असली तरी मनातल्या विचारात केवळ माझी मालकिणी रेवतीच धावत होती. इतक्या अल्प काळात आमचं इतक्या जवळ येणं याचं राहून राहून मला आश्चर्य वाटत होतं. स्वतःच्या नशिबाचा हेवाही वाटत होता, तसं भविष्याची चिंताही वाटत होती. एकामागोमाग एक विचारांची अखंड शृंखला मनात सुरू असूनही नुकताच उपभोगलेला तिचा तो मादक देहही डोळ्यासमोरून हटत नव्हता. केलेला प्रत्येक स्पर्श, त्यातला आवेग, त्यानंतरचं ते अपार सुख, सगळं हवंहवंसं वाटत होतं. या सगळ्या अशा विचारांसोबतच मी अंग पुसत बाहेर आलो. कपडे घातले आणि बंगल्याच्या आवारात फेरफटका मारावा म्हणून बाहेर पडलो. पोर्चमधून फिरत गेटपर्यंत गेलो तसं सीताराम काकांनी गप्पा सुरू केल्या. मी त्यांना रात्रीच्या जेवणाबद्दल विचारले. त्यांनी सांगितलं की सगळा स्वयंपाक हा बंगल्यातच बनवला जातो, फक्त कामगारांना आउटहाऊसमध्ये सविता आणून वाढते. मला या गोष्टीचं विशेष कौतुक वाटलं. मालक आणि नोकर एकाच प्रकारचं जेवण जेवतात. थोड्या अवांतर गप्पा झाल्या. इतक्यात युवराज साहेबांची कार येताना दिसली. तसं काकांनी उठून लगबगीने गेट उघडलं. मीही उठून उभा राहिलो. साहेबांनी समोरून जाताना माझ्याकडे कटाक्ष टाकला, पण मी मात्र त्यांची नजर चुकवली. साहेब आणि केतकी मॅडम उतरून बंगल्यात शिरले तर अजय आउटहाऊसमध्ये. थोड्या वेळात तोही फ्रेश होऊन आमच्यात मिसळला. अर्धा पाऊण तास गेला असेल इतक्यात सविता येताना दिसली. तसे आम्ही तिघेही आउटहाऊसमध्ये गेलो. सविताने सर्वांची ताटं लावली. गरम चपात्या, 2 प्रकारच्या भाज्या, पापड, लोणचे, डाळ, भात, सगळं अगदी घराच्यासारखं. आमचं जेवण होईपर्यंत सविताही बाजूला बसून होती. कुणाला काय हवं नको ते पाहत होती. दरम्यान अजय मात्र तिची खूप जास्त थट्टा मस्करी करत होता. तीही त्याला साथ देत होती. जेवण झाल्यावर सविताने सगळ्यांच्या ताटवाट्या धुवून कपाटात ठेवल्या आणि शिल्लक जेवणाचे डबे घेऊन बंगल्याकडे गेली. काका गेटकडे गेले तसं मी अजयला विचारलं, हे बाकीच्या बेडवर कोण असतं? त्यावर तो म्हणाला, एक अधिराज साहेबांचा ड्रायव्हर आहे, विजय. साहेब इकडे आले तरच तर येतो, नाहीतर तिकडे तळेगावमध्येच राहतो. आणखीन एकटा आहे तो साहेबांच्या वडिलांचा ड्रायव्हर आहे. ते सध्या बाहेर गावी गेलेत. आणि एका बेडकडे बोट दाखवत अजय म्हणाला, इथे रामू काका म्हणजे आपले आचारी झोपतात, आणि इथे सीताराम. यावर मी मुद्दाम मिश्किलपणे विचारलं, आणि सविता? यावर तो खळखळून हसला आणि म्हणाला, ती बंगल्यातच झोपते, किचनच्या बाजूला तिला रूम आहे. यानंतर तो त्याच्या बेडवर मोबाईलमध्ये डोकं घालून पडला तसं मीही माझ्या बेडवर जाऊन पडलो. माझी चादर मला काढावीच लागली नाही, कारण तिथे सगळी सोय होती. अगदी स्वच्छ बेडशीट, उबदार ब्लँकेट, कव्हरसह उशी. मीही मोबाईल उघडला तसं आईची आठवण आली. तिला कॉल करून सगळी माहिती दिली. मला असा चांगल्या ठिकाणी जॉब मिळाला म्हणून तिला खूप आनंद झाला होता. थोड्या वेळाने सीताराम काका आले आणि झोपून टाकले. तोपर्यंत अजयलाही झोप लागली होती. मी मात्र जागाच होतो. मनात विचारांची वादळे सुरू होती. रेवती मॅडमसोबत सुरू झालेल्या या नात्याचं भविष्य काय असेल याची चिंता मला ग्रासू लागली. मनात उलटसुलट विचारांची लढाई सुरू असतानाच रामू काका आले. त्यांना फक्त मी बंगल्यातून येताना बघितलं होतं आणि ते आमच्याच गावाजवळचे आहेत हेही माहीत झालं होतं. पण अद्याप त्यांच्याशी बोलणं मात्र झालं नव्हतं, जे आत्ता सुरू झालं. साविताकडून त्यांना माझी सगळी माहिती कळल्याचं सांगितलं. आम्हीही एकमेकांविषयी शक्य तितकं जाणून घेतलं. दरम्यान मी त्यांना त्यांच्या जेवणाचं विचारलं तर ते आणि सविता तिथेच किचनमध्ये जेवत असल्याचं सांगितलं. माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर बोलण्याच्या ओघात ते भावूक होऊन म्हणाले, मुला, इथं फक्त प्रामाणिक राहून काम कर. इथली सगळी माणसं देवासारखी आहेत. घरच्या माणसागत आपली बी काळजी घेतात. हवं नको ते संबंध बघतात. तसा मी थोडा अंतर्मुख झालो. अपराधीपणाची भावना मनात येऊ लागली. मी बोलणं आवरत घेतलं तसं काका त्यांच्या बेडवर आडवे झाले. एव्हाना सीताराम काका जोरजोरात घोरत होते. मी छताकडे नजर लावून माझ्याच विचारात बुडत असताना मेसेज टोन वाजला. उघडून बघतोय तर रेवती मॅडमचाच होता. झोपलास का असे विचारले होते तिने. मीही रिप्लाय केला, नाही अजून. तिने विचारलं, काय विचार चाललाय? मी म्हणालो, खूप काही. तसं तिने मला बाहेर येऊन कॉल करायला सांगितले. मी बाहेर पडलो आणि पार्किंगच्या ठिकाणी जाऊन तिला कॉल केला. तिने सांगितलं ती तिच्या रूममध्ये एकटीच झोपते, त्यामुळे तिला कॉलवर बोलायला अडचण नव्हती.
मग आम्ही बराच वेळ बोलत होतो. तिला मी माझ्या मनातली सगळी वादळं सांगितली. तिच्यासमोर रीता होताना एका क्षणी भावनांचा बांधही फुटला. तसं तिने वेडा म्हणत माझी समजूत काढली. भविष्याची चिंता करू नकोस असंही सांगितलं. तिच्याशी सगळं मनमोकळं बोलल्यानंतर मनावरचा भार थोडा हलका झाला. मग मी जाऊन झोपलो. सकाळी उठलो तर प्रत्येकाची नित्यनेमाच्या कामाची धावपळ सुरू असलेली दिसली. अजय आंघोळ करून नुकताच बाहेर आलेला दिसला तसं मीही उठून वॉशरूम गाठलं. सगळंच आवरून बाहेर येईपर्यंत सविता चहा नाश्ता घेऊन आली होती. अजयने सीताराम काकांना हाक मारली. तेवढ्यात सविताने तिघांचे पोह्याचे प्लेट भरले होते. गप्पा गोष्टीत चहा नाश्ता झाला. इतक्यात बेल वाजली. तसं अजय बंगल्याकडे आणि काका गेटकडे वळले. साहिब आणि मॅडम बाहेर पडले होते. मला पुढे काय करावं हे माहीत नसल्याने मी गोंधळल्या स्थितीत असतानाच सविताने मला रेवती मॅडमचा बोलावल्याचा निरोप दिला. ती प्लेट धुवून ठेवत असताना मी बंगल्यात पोहोचलो. यावेळी थोडी भीड चेपली असल्याने रामू काकांना स्माईल देत जिना चढू लागलो. हॉलमध्ये पोहोचताच मात्र पुन्हा थोडी धडधड वाढली होती. रेवती मॅडमची रूम माहीत असल्याने दारापर्यंत पोहोचलो. अर्धवट उघड्या दारातून डोकावून पाहिलं तर मॅडम बेडवर पडून होत्या. मी दार बंद करून थेट तिला बेडवर जाऊन घट्ट बिलगलो. तसं तिनेही माझ्या पाठीवरून हळूवार हात फिरवत मला धीर दिला. असेच काही क्षण गेले आणि मला खाली झोपवत ती माझ्यावर आली. डाव्या हाताचा कोपरा माझ्या डोक्याच्या बाजूला उशीवर टेकून हनुवटीखाली हाताचा सपोर्ट देऊन माझ्या डोळ्यात पाहत उजव्या हाताची बोटे माझ्या कपाळावरून केसातून हळूवारपणे फिरवत होती. गाऊन असला तरी माझ्या छातीवर विसावलेला तिचा स्तनभार मला सुखावत होता, खुणावत होता. ती मात्र शांतपणे माझ्या नजरेतले भाव टिपत होती. मी माझ्या दोन्ही हातांची मिठी तिच्या देहाभोवती मारत पाठीवरून हात फिरवत तिला विचारलं, मॅडम, माझं नेमकं काम काय? माझं भविष्य काय? यावर तिने वाकून माझ्या कपाळावर ओठ टेकवले आणि मला घट्ट बिलगत माझ्या गालांना गाल घासत कानात म्हणाली, राजा, हे असं सगळं इतके अचानक घडलं आहे की मलाही काहीच सुचत नाहीये. पण मी तुला असं फक्त माझ्यात गुंतवून ठेवणार नाहीये. तुझ्या भविष्याची देखील मला चिंता आहेच. यावर मी तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत धरत तिला ओठात ओढून घेतले. आत्ताच्या त्या स्पर्शात मात्र मला वेगळीच जादू जाणवली. काहीसा आपलेपणा, प्रेम, ओढ असे काहीसे मिश्रण होते ते. मी ते माझ्या ओठात शोषून घेत राहिलो. तसे निसर्गानेही आपले काम सुरू केलं. मनातल्या किंतु परंतूंसोबतच दोघांचे कपडेही कधी बाजूला पडले ते दोघांनाही कळलं नाही. रेवती माझ्यावरच होती आणि आत्ता ती पूर्ण पेटून उठली होती. खूप आवेगाने ती माझ्या ओठांना शोषत असताना मीही आवेगाने तिचा माझ्या छातीवर लोंबकळत असलेला तिचा स्तनभार घट्ट दाबून उचलत होतो, कुस्करत होतो. या आवेगामुळे माझा तो दांडा मात्र पूर्ण उभा झाला होता, डोलत होता. तिच्या मागून त्याचा स्पर्श तिला जाणवताच तिने उठून बसत त्याला हातात धरलं आणि तिच्यात सामावून घेत ती वर बसली. जेव्हा तो पूर्ण सामावला गेला तेव्हा तिने क्षणभर डोळे मिटून त्याचा स्पर्श अनुभवला. मग मादक नजरेने माझ्याकडे पाहत माझ्यावर वाकून एक गोळा तिच्या हाताने तिने माझ्या तोंडात भरवला. तिचा दुसरा हात माझ्या डोक्याखाली होता. तिच्या या कृतीने मी अजून बेभान होऊन जणू तिच्या गोळ्यातला रस शोषून घेऊ लागलो. काही येत नसलं तरी कुस्करून दाबत आणखी शोषू लागलो. तिला त्या कळा असह्य होताच ती उठून बसली आणि माझ्या छातीवर दोन्ही हात ठेवत हळूवार कंबर पुढे मागे करत त्याचा उभा स्पर्श तिने आत अनुभवला. तसं मी माझे दोन्ही हात तिच्या दोन्ही मांड्यांवरून फिरवत मागच्या गोलाईवर आणले. जमेल तितकी गोलाई हातात सामावून घेऊन घट्ट दाबून धरत तिच्या हलण्याच्या लईला सोबत करू लागलो. तशी ती हळूहळू बेभान होत चालली होती. तिच्या आवेगासोबत गतीही वाढत गेली. फक्त पुढे मागे न होता आत्ता ती वर खालीही होऊ लागली. तेव्हा तिच्या घर्षणामुळे मीही बेभान झालो. तिच्या लईसोबत वर खाली हलणारे दोन्ही गोळे मी दोन्ही हातात घट्ट दाबून धरलो आणि खालून तिला सपोर्ट करू लागलो. तेव्हा आम्ही दोघे सर्वोच्च टोकावर होतो. तिने एक जोराचा झटका मारला तसा मी तिच्यात उसळलो आणि तिनेही त्याला आतून घट्ट जखडत आचके दिले. त्याच्यावर आत अभिषेक सुरू असल्याचं मला जाणवून गेलं. ती तशीच माझ्यावर कोसळली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत तिचं ते झिरपणं अनुभवत होतो. थोडा वेळ असाच गेला. मग ती उठली आणि माझा हात धरून सोबत मलाही बाथरूममध्ये घेऊन गेली. शावर सुरू केला. तिच्या अंगावरून ओघळणाऱ्या जलधारा बघण्यातही वेगळा आनंद होता. दोघांनी एकमेकांना साबण लावला आणि एकत्र अंघोळ करून बाहेर आलो. मला मिठीतच घेऊन तिने तिच्या टावेलने माझे अंग पुसले. मग मी माझे कपडे घातले आणि बाहेर पडलो. तर मित्रांनो, अशी अंघोळ तुम्ही कधी केलीये का कुणासोबत हे मला नक्की कमेंट करून सांगा. कहाणी आवडत चालली असेल तर तुमच्याच आनंदाच्या या मिशन आनंदी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा.
पुढे मालकीण आज मला तिच्यासोबत पार्टीला नेणार आहे आणि तिथे माझी ओळख कुणाकुणासोबत होणार आहे हे ऐकायला खूप भारी असणार आहे.